श्लोक 51. श्लोक वाचूया आधी. पद्मनाभो अरविंदाक्ष पद्मगर्भ शरीरभृत महर्दृद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः. या श्लोकामध्ये एकूण 9 नामं आली आहेत. या श्लोकातलं पहिलं नाम आणि क्रमाप्रमाणे 346 नाम बघतो आपण. पद्मनाभः. ओम पद्मनाभाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की पद्मस्य नाभौ कर्णिकायां स्थित इति पद्मनाभः. इथे पद्म म्हणजेच हृदयरूप कमळामध्ये ध्यानधारणेच्या रूपाने ज्याची उपासना केली जाते तो पद्मनाभ या नावाने प्रसिद्ध आहे. कर्णिकाचा अर्थ कमळाचे हृदय. पद्मस्य नाभौ कर्णिकायां स्थित म्हटलंय. कर्णिकाचा अर्थ आहे कमळाचं हृदय किंवा व्यवहारामध्ये त्याला कमलबीज असं म्हणतात कर्णिकेला. पद्मनाभ हा त्याचा अर्थ जे कमला नाभी असणारा. सर्व जगत कारणम पद्मम नाभौ यस्य सह पद्मनाभः. ते कमल ज्यातून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली. भगवान विष्णूंच्या नाभीतून निघालेले पद्म म्हणून पद्मनाभ असं म्हटलंय. असं मानलं जातं की सृष्टीच्या आरंभी भगवान विष्णू आधी एकार्ण सागरात झोपलेले होते. त्यांच्या नाभीतून एक कमल आले. त्यातून ब्रह्मांडाचा कर्ता ब्रह्माचा जन्म झाला आणि हे ब्रह्मांड हे लोकपद्म ज्याच्या नाभीतून निघाले तो जो आहे तो अक्षर अव्यय भगवान विष्णू अव्यक्ताच्या क्षीरार्णवाच्या तळाशी पहुडला आहे. क्षीरार्णव म्हटलंय आणि क्षीरार्णवाच्या तळाशी पहुडला आहे. अव्यक्ताची अथांग आणि अपरंपार जलराशी या लोकपद्माच्या योगे शोभत आहे, प्रकाशत आहे. हे जे व्यक्त लोकपद्म आहे म्हणूनच त्या अव्यक्ताचे त्याच्या तळाशी दडलेल्या अक्षराचं भान होतं. या लोकपद्मामुळेच जे हे जग निर्माण झालंय, जे हे विश्व निर्माण झालंय ते बघितल्यानंतरच. आणि हे कुठून निर्माण झालं तर ज्या कमलातून ब्रह्मदेव आले त्या ब्रह्मदेवानी जी सृष्टी निर्माण केली आणि त्यातून जे हे लोकपद्म म्हणजे विश्वपद्म निर्माण झालं त्यामुळेच त्याकडे बघितल्यानंतरच मग ते जे आहे हे कोणाचं तरी निर्मिती आहे. कोणाची निर्मिती आहे तर त्या अव्यक्ताच्या म्हणजे त्याच्या तळाशी दडलेल्या अक्षराचं मग त्यामुळे भान होतं. अक्षर म्हणजे ज्याचा कधीही क्षय म्हणजे विनाश होत नाही असं हे अक्षररूप अविनाशी कोणीतरी आहे. हे लोकपद्म नसतं तर मग त्याचं मूळ किंवा कंद कोणता इत्यादी जिज्ञासा झालीच नसती. त्या जिज्ञासेमुळेच मग जे तत्वज्ञान आहे ते कळले नसते. कारण ही जिज्ञासा होते म्हणूनच त्या मूळ तत्वाचं ज्ञान घेण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात. म्हणजेच पद्मनाभ म्हणजे कमलनाभी असणारा तो त्या परमात्म्याचे म्हणून ते नाम हा सगळा आशय इथे प्रगट होतो. पद्मकंदोक्षरम ब्रह्म नालम अव्यक्तमुच्यते लोक पद्मम इदम यत्र उन्मीलती निमीलती. म्हणजे कल्पारंभी ते लोकपद्म फुटते, कल्पांती ते गळून पडते, परंतु त्याचा जो कंद आहे हा मात्र सदैव अक्षर अव्यय असा विद्यमानच असतो. आणि तो कोण तर तो पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीतून हे पद्मकमल आलेले आहे, ज्यांनी त्यातून ही संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे म्हणजेच हे लोकपद्म निर्माण केलेलं आहे. तो कोण तर तो अव्यक्त अक्षर असा तो भगवान विष्णू हा जणू त्या क्षीरार्णवाच्या तळाशी पहुडलेला आहे. आणि मग त्या अव्यक्ताची अथांग आणि अपरंपार अशा जलराशी जी आहे त्यांनी हे सगळं लोकपद्म सुशोभित केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. म्हणून पद्मनाभ हे त्याचं नाम एक सांगितलं गेलेलं आहे. श्लोक 51. 347 नाम बघतो आपण. अरविंदाक्षः. ओम अरविंदाक्षाय नमः. अरविंद सदृशे अक्षिणी अस्येति अरविंदाक्षः. भगवंतांचे डोळे कमला समान म्हणून अरविंदाक्ष हे एक नाम त्यांचं आहे. अक्ष म्हणजे डोळा. कमल पुष्पाप्रमाणे अरविंद. अरविंद म्हणजे कमलाला म्हणतात. कमल पुष्पाप्रमाणे सुंदर डोळे ज्याचे आहे असा जो तो श्री विष्णू होय.
कमल, पद्म, पुष्कर, अरविंद, पुंडरीक या सदृश अनेकानेक कमलवाचक शब्द आहेत. ते सगळे स्वरूप जरी असले, स्वरूप असले तरी एक रूप नाहीत. त्या त्या नामांचे वैशिष्ट्य कालबळाने लोप पावल्यासारखे आहे. तथापि त्या वैशिष्ट्यांचे किंचित अनुमान करण्यासारखं आहे. जसं कमल, कमल शब्दाची व्युत्पत्ती करताना सांगितलं गेलं की कम जलम अलंकरोती इति कमलम. कम जलम म्हणजे कोणाला, कम म्हणजे कोणाला, जलम म्हणजे जलाशय, अलंकरोती अलंकृत करतो. कोणाला जलाशय अलंकृत करतो तर कमलम, कमलाला, म्हणजे कमल पदाने हे सांगता येतं. दुसरं म्हटलंय पद्म. पद्म म्हणजे हे कमळ. पद्मचा एक अर्थ आहे निशाण, छाप असाही अर्थ आहे. किंवा व्युत्पत्तीने आणखी सांगितले की पदात पदांतरम पद्यते इति पद्मम. एक एक पाऊल टाकत पुढे पुढे जात संपूर्ण पृथ्वी, वायू, आकाश म्हणजे हे सगळे तीनही लोक त्रिणी पदानी, तीन पावलामध्ये ज्यांनी व्यापून टाकलेले आहे, ज्याचा छाप सगळीकडे पडलेला आहे, अशा अर्थाने सुद्धा विष्णू पदाचा तिथे निर्देश येतो पद्मामध्ये. पद्यतेचा अर्थ आहे जाणे असाही अर्थ आहे, टू गो किंवा ऑप्टेन म्हणजे मिळवणे असाही पद्यतेचा अर्थ आहे. पदात पदांतरम पद्यते म्हणजे मिळवतो काही, किंवा टू गो म्हणजे जाणे या अर्थाने पद्धती, म्हणजे तो पुढे पुढे जात जातो. प्रत्येक पावलानंतर, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी आणि घाईघाईने तो सगळीकडे व्यापून आहे अशा अर्थाने. त्रीणी पदानी विष्णू, विष्णूच्या या तीन पावलांसाठी जणू विष्णू पदाचा इथे निर्देश केला आहे. आणि पद्म म्हणजे छाप, पद्म म्हणजे हळूहळू विकसित जाणारं, हळूहळू उमलत जाणारं. पद्म म्हणजे फूल, तर कोणतं कमल, म्हणूनही पद्मचा इथे एक अर्थ सांगितलेला आहे. नंतर म्हटले पुष्कर. कमळाचंच जे आपण बघतोय एक एक हे अरविंदाचे अनेक नामं जी आहेत कमळाची, त्याच्यामध्ये कमल बघितलं, पद्म बघितलं आणि पुष्कर बघतो आता. तर पुष्करचा एक अर्थ आहे तळ, आणि पुष्करचा आणखीन एक अर्थ आहे निळ कमल. पुष्णनकरः पुष्पयुक्त करो वा इति पुष्करम. पुष्णनकरः म्हणजे सूर्याचे किरण ज्याला वाढवितात, सूर्यविकासी कमळ असतात काही, म्हणजे सूर्याचे किरण ज्याला वाढवतात त्यावर पडून त्या कमल पुष्पाचं पोषण करतात, म्हणून पुष्कर एक नाम कमळाचं. आणि जलाशयातही तो आहे, म्हणून पुष्कर म्हणजे जल, तळ ज्याला म्हणता येईल, तळ म्हणतात पुष्कराला. आणि त्यात उमलणारं जे, म्हणून त्याचं एक नाम पुष्कर असंही पडलेलं आहे कमलपुष्पाचं. आता आपण जो हा 347 नाम बघतोय अरविंदाक्ष. अरविंद, अरविंद यामध्ये अर आणि विंद या दोन नामांनी बनलेला हा एक सामासिक शब्द आहे. अराकाराणी दलानी तत्सादृश्यात अराह तान विंदती लभते इत्यर्थे. पद्म, रक्तकमल, नीलोत्पल ज्याला म्हणता येईल असा तिथे व्युत्पत्तीने अर्थ सांगितलाय. विंदती म्हणजे मिळवणे या अर्थाने. अरांत चक्रांगानी व पत्राग्राणी विंदते म्हणजे अर म्हणजे चक्राकार वस्तू एखादी, जसं रथ, बैलगाडीच्या चाकाच्या छडीला एक काडी लागलेली असते आणि त्याने ते संपूर्ण चाक त्या आराच्या द्वारे ती संपूर्ण चाक फिरत असतं त्या आरेच्या भोवती अशा अर्थाने. त्या ज्या काड्या सगळ्या एका ठिकाणी जोडलेल्या असतात त्याने संपूर्ण ते चाक फिरत असतं. म्हणजेच हे संपूर्ण जग जो फिरवतो अशाही अर्थाने विष्णू. आणि दुसरा अर्थ म्हणजे असा की आराकाराणी म्हणजे गोलाकार अशा अर्थाने सगळे त्याचे दल विकसित होत जातात आणि हळूहळू ते फुलतं, कमलपुष्प फुलतं, म्हणून अरविंद. आणि या अरविंदासारखे म्हणजे कमलपुष्पासारखे अक्ष ज्याचे आहे, डोळे ज्याचे आहे, म्हणून अरविंदाक्ष हे नाम विष्णूला दिलेलं आहे. आता आणखीन एक अर्थ सांगितलेला आहे की अरविम कमलकंदम ददाती इति
अरविंदम. अरवी म्हणजे अळूच्या भाजीच्या जे कंद आहे, अळूची भाजी किंवा विदर्भात त्याला धोपा म्हणतात, ती पानं असतात अशी. ही परसामध्ये परसबागेमध्ये नेहमी उगवतात. त्याची आपण पातळभाजी वगैरे करतो अशा अर्थाने. ती अळूची भाजी त्या किंवा त्याच्या वड्यासुद्धा सुंदर लागतात. या अळूच्या भाजीच्या कंदाला जे मूळ असतं त्याला अरवी असं हिंदीमध्ये म्हणतात. पण इथे कमलकंद जो आहे त्यालाही अरवी असं म्हटलं जातं. आणि कमळाचं जे मूळ ते कसं असतं, सुंदर असतं दिसायला, अतिशय सुरेख असतं. त्या मुळाचे सुद्धा भाजी करतात किंवा त्याच्या ज्या कमलदंड्या असतात त्याची पण भाजी करतात. हे जे कमलदंड आहे हे या ठिकाणी या अर्थाने वापरलेलं आहे की अरविंद म्हणजे ते कमलकंद. प्रत्येक नाम कसं आहे, विविध छटा असलेले आहे, पण अर्थ एकच. काय तर कमलपुष्प. कमलपुष्पाचं सौंदर्य विलोभनीय असतं. त्याचं पावित्र्य, त्याचं निर्लेपत्व, त्याच्या कोशाचे, त्यातील सहस्त्रदल परागांचे आणि मूळ कंदाचं सौंदर्य सुद्धा आकर्षित करणारं असतं, नेत्रांना सुखद वाटणार आहे. म्हणजेच काय, पावित्र्य रूप कमलाच्या अंतःसौंदर्याबरोबर कमलाचं बाह्य सौंदर्यही, म्हणजे जे बाह्य सौंदर्यावरून सुद्धा आपली दृष्टी हलत नाही असं हे सर्वांग सुंदर, गुणरूप सुंदराने युक्त असलेलं हे पुष्प, हे खरं तर परमेश्वराचीच कृती आहे. पण आपल्याला कमलनयन, अरविंदाक्ष, पुष्कराक्ष याचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी ह्या उपमा भगवंतासाठी देऊन त्याचे रूपगुण सौंदर्य आणि पावित्र्याची, ज्ञानाची अनुभूती लाभावी म्हणून सांगितलं असेल. जगामध्ये सामान्यतः श्री आणि सरस्वती, श्री म्हणजे लक्ष्मी, श्री आणि सरस्वती यांचं सख्य नाही असं मानलं जातं. पण पद्माच्या ठाई, कमलपुष्पाच्या ठाई लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीचा निवास आहे असंही ठामपणे वाटतं. कारण बघा ना, सरस्वती ही अंतःसौंदर्य रूप ज्ञानात्मक अशी आहे आणि म्हणून तिचं आसन कसं आहे, श्वेत पद्म आहे. तर लक्ष्मी कशी आहे, बाह्य सौंदर्य रूप, पोषणात्मक, सुवर्णवर्ण म्हणून तिचं आसन कसं आहे, रक्तकमल मानलेलं आहे. वस्तुतः ती कमलाच्या, पद्माच्या अंतःसौंदर्याची आणि बाह्य सौंदर्याची जणू प्रतीकच आहेत श्री आणि सरस्वती. असा हा परमात्मा कमलकंद, ज्याला अरवी म्हणतात, आधी बघितलं आपण बघा, तसा संपूर्ण ब्रह्मांडाचा तो मूळ आहे, आनंद कंद आहे. आणि ज्या या कंदापासून आनंद प्राप्त होतो तो अरविंद. प्राप्त होणे म्हणजे विंद विंदती. संस्कृतमध्ये विदविंद हा एक धातू आहे, क्रियापदाचं रूप आहे हे, आणि त्याचा अर्थ आहे प्राप्त होणे. अर म्हणजे इथे कंद, आणि ज्या कंदापासून म्हणजे ज्या मूळ कंदाचा पासून आनंद प्राप्त होतो असा तो अरविंद. आणि त्याचे अक्ष म्हणजे डोळे, परमात्मा श्री विष्णू. त्या विष्णूला म्हणून अरविंदाक्ष हे नाम. बघताक्षणीच आपण प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडलं नाहीच, पण चित्रात आपण बघतो त्याचं ते रूप. असं हे सुंदर, मनभावन, भक्तांवर प्रेमवर्षाव करणारे त्याचे नेत्र अक्ष आहेत असाच जणू भास होतो. एकटक त्याच्या मूर्तीवर, त्याच्या चित्रावर बघा. अर्थात त्यामध्ये मूर्तिकार, चित्रकाराचं कौशल्य तर आहेच, पण आपल्याला जर भक्तिभाव उचमूळ आला असेल तर नवल नाही. कारण तिथे आपलं चित्त स्थिर करावं असंच आपल्याला वाटत राहतं. आणि ते भगवंताचे नेत्र बघून, ते अरविंदाक्ष बघून जणू मन प्रसन्न होतं, तिथेच चित्त स्थिर व्हावं असं सतत पुन्हा पुन्हा वाटत राहतं. श्लोक 51, 348 नाम बघतोय. पद्मगर्भ. ओम पद्मगर्भाय नमः. पद्मस्य हृदयाख्यस्य मध्ये उपास्यत्वात् पद्मगर्भः. हृदयरूप कमलामध्ये ज्याची उपासना केली जाते असा जो तो पद्मगर्भ या संज्ञेने सांगितलेला आहे. सृष्टीमध्ये आपण पाहतो की उद्भिज, वृक्ष, वनस्पती, औषधी वनस्पती इत्यादी आरंभी बीजातून उत्पन्न होतात आणि परत शेवटी बीजातच परिणत होतात. म्हणजे पुन्हा
बीज रूपात राहतात, तशी ही समस्त व्यक्तसृष्टी आरंभी अव्यक्ताच्या ठाई निभृत असते आणि शेवटी तिथेच निहित होते. हा जो क्रम आहे, हा क्रम कल्पारंभी आणि कल्पांती निशेष रूपाने तसा प्रत्ययी होतच असतो. समस्त भूतजात रोजच्या रोज सुषुप्तीमध्ये आपली नामरूपे विसर्जित करून त्या अव्यक्ताच्या ठाई एकभूत होत असतात. तिथे कोणी ब्राह्मण नाही, कोणी चांडाळ नाही, तिथे कोणी वाघ नाही, कोणी गाय नाही, हत्ती नाही, मशक नाही. म्हणजे जेव्हा सुषुप्ती अवस्था असते, गाढ निद्रेमध्ये आपण असतो, तेव्हा काहीही आपल्याला जाणवत नाही. तेव्हा म्हणजेच ही सगळी नामरूपे जी आहे विसर्जित करून त्या अव्यक्ताच्या ठाई एकभूत होत असतो प्रत्येक भूतजात. सर्व भेद तिथे नाहीसे होतात. हा जो अमृतानुभव आहे जीवाला खरे तर रोजच्या रोज येतच असतो, परंतु अज्ञानामुळे जीव तो विसरतो. पण ज्ञानी जो असतो तो विसरत नाही. ज्ञानी व्यवहार करतानाही आपले अद्वैत ओळखून असतो. व्यक्तात दिसणारे जे द्वैत किंवा नानात्व औपाधिक जे आहेत, तसेच तात्कालिक जे आहेत, हे ज्ञानी मनुष्य ओळखून असतो आणि त्यानुसार साम्ययोग म्हणजे सर्वांशी समत्व भावनेने आचरण तो करीतच असतो. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकात सांगितलं आहे की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः. सर्वांशी प्रेमाने आपलेपणाने वागत असतो हा साम्ययोगी. त्यामुळेच त्यांनी त्याची सुखदुःख ही समान असतात. प्राणी मात्रांशीही आत्मौपम्य भावाने तो वागत असतो. व्यवहारता जसे वागायला हवे तसे वागतो, परंतु सर्वत्र दृष्टी कशी असते, त्याची समदृष्टी असते. असा हा समदर्शी असतो. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. गीतेच्या 6व्या अध्यायातही सांगितलेलं आहे. पुढेच समदर्शी कसा असतो तर एकनाथांचं चरित्र बहुतेक सर्वांना माहीत आहे. रामेश्वराहून आणलेली गंगेची कावड वाटेत तृषार्त गाढव लोळत असलेला पाहून त्याच्या मुखात समेटली, त्याला पाणी दिलं. त्याच्या तृषेच्या तृप्तीने ते शांत झालं गाढव. तिथे हा भेदभाव बघितला नाही की कावड लांबून वहात आणून इतक्या उन्हामध्ये आणून पुन्हा ही जर संपली तर पुन्हा आणायला जावं लागेल, हा विचार आला नाही. तर त्याच्या मुखात म्हणजे तृषार्त झालेल्या त्या गाढवाच्या मुखामध्ये जेव्हा पाणी टाकलं आणि तेव्हा तो तृप्त झाला, शांत झाला, तेव्हा यांना समाधान वाटलं. म्हणजे सर्वत्र समभाव बघणारा साम्ययोगी हा असा असतो. पितरांचे श्राद्धांना भुकेलेल्या गोरगरिबांना वाढून दिले. त्यांचे तृप्ततेचे ढेकर म्हणजे सर्व भरून पावलो. ही चित्ताची शांतता नाथांकडे होती. नाथांचं जीवन गीतेच्या आदर्शाचं प्रत्यक्ष उदाहरणच होय. हे लोकपद्म, हे विश्व आणि त्यात असणारे नानाविध जीव हे त्या परमात्मा कंदापासून उत्पन्न झालेत हे जो ओळखतो तो भगवंताच्या या विचित्र विश्वाच्या नानाविध आकृती, त्यांच्यातील भेदभावाने रूप, गुण आणि भावाने वैचित्र्याने तो कुठल्याही मोहित होत नाही. आणि मग त्या हृदय रूप पद्मगर्भात राहणाऱ्याची उपासना भक्तियुक्त अंतःकरणाने हे समदर्शी समदृष्टी असणारे साम्ययोगी करतात, हे मात्र खरे. म्हणून पद्मगर्भाचा अर्थ सांगताना आचार्य शंकराचार्य म्हणतात की हृदयरूप कमलामध्ये ज्याची उपासना केली जाते तो कोण तर तो पद्मगर्भ या नामाने सांगितलेला आहे. श्लोक 51. 349 नाम बघतोय. शरीरभृत. ओम शरीरभृते नमः. पोषयन अन्नरूपेण प्राणरूपेण वा शरीराणां शरीराणि धारयतीति शरीरभृत. स्वमायया शरीराणि बिभर्तीति वा. असे भाष्य आदिशंकराचार्य करतात. सर्व प्राणी मात्रांच्या शरीराचे भरण पोषण करणारा किंवा जगत कल्याणासाठी अवतार घेतेवेळी शरीर धारण करणारा,
शरीराणी धारयती इति असंही म्हटलंय. म्हणजेच जगत कल्याणासाठी अवतार घेत असताना शरीर धारण करणारा, शिवाय शरीराचे भरण पोषण करणारा या अर्थाने बघितल्यास पोषयन अन्न रूपेण वा प्राण रूपेण म्हटलंय. म्हणजे जो अन्न आणि प्राण स्वरूपाने शरीराचे पोषण करण्यास स्वतःच कारण स्वरूप होतो असा तो शरीरभृत. यातून हे स्पष्ट सत्य आहे की शरीराचं अस्तित्व साधारणपणे दृश्य स्वरूपाचा फारसा नाश न होता 50 वर्षापर्यंत टिकून राहते. परंतु एकदा त्यातून जीवतत्व निघून गेले की मग ते कसं होतं? शव. ते शव आपला आकार टिकवू शकत नाही. इतकंच नव्हे तर केवळ 48 तासानंतर ते मूळ स्वरूपात राहूच शकत नाही. म्हणजेच काय? आपल्या अध्यक्षतेने जो शरीराचे धारण पोषण करतो, म्हणजे शरीरात राहणारा जो आत्मा आहे, तो जीवात्मा पुढे जीवात्मा होऊन तो शरीराचे धारण पोषण करतो. आणि मग ज्याच्या अनुपस्थितीने शरीर मृत होतं, नाश होतं. म्हणजे तो निघून गेला की शरीर कसं होतं? नष्ट होतं, मृत होतं. तो शरीर धारण करणारा कोण? तर देहभृत होय. अन्नादिकांमुळे रोजच्या रोज आणि वेळच्या वेळी जर नीट शरीर लिंपले नाही, माखले नाही, तर जो देह आहे किंवा जे शरीर आहे तेही टिकावायचे नाही. अन्नादी सेवन केले नाही तर, अर्थात देह म्हणजे दिग्ध, लिंपलेला, माखलेला, आत्म्याला चिकटलेला पिंड, एवढाच त्याचा अर्थ. जीवरूपानी परमात्मा सर्व देहांना आत्मीयतेने, ममतेने सांभाळीत असतो, पाळीत असतो, पोषित असतो. आणि म्हणून शरीरभृत असं म्हणून म्हटलंय. ते ठीकच आहे. शरीर जड, ते आपली काळजी काय घेणार? त्याची काळजी चेतनालाच घ्यावी लागणार. आणि म्हणूनही परमात्मा, आत्मा, जीवात्मा हाच कोण आहे? शरीरभृत म्हणावा. याचा भृत म्हणजे भरण करणारा असा अर्थ घेऊन वरील विवेचन केलेलं आहे. भृत हे पद ज्या नामाच्या शेवटी आले आहे ती सगळी नामे कशी आहे? भ्रू म्हणजे भरण करणे या अर्थापेक्षा धारण करणे या अर्थाने जास्त वापरलेली आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये अशा प्रकारची अनेक नामं आहेत आणि पुढेही येणार आहेत. जसं गुणभृत म्हणजे गुणांचं धारण करणारा, देवभृत, गुरुभृत, प्राणभृत, भारभृत, भूतभृत पहिल्याच 14व्या श्लोकात आलाय. यज्ञभृत, शंखभृत, शरीरभूतभृत. आणि आता हे 349 नाम त्यामध्ये शरीरभृत असं म्हणतात. म्हणजेच भृतचा अर्थ इथे धारण करणे या अर्थानेच बहुतेक वेळा घेतलेला आहे. आणि म्हणून इथेही शरीरभृत म्हणजे शरीरधारी असा अर्थ घेतलेला आहे. तसंच शरीराचं भरण पोषण करणारा हाही अर्थ आहे. अवतार रूपामध्ये पुन्हा वेळोवेळी शरीरही धारण करतो. आणि तसंच ही सगळी शरीरे जी विश्वामध्ये आहे ती शारीरिक आत्म्याने धारण केलेली आहेत. हे उघड आहे. जसं गाडी जड, त्यामुळे ती आपोआप चालत नाही, तिला चालक लागतो. तसंच शरीराचा धारक, पोषक, चालक तो परमात्मा आहे आणि तोच त्याचे धारण आणि पोषण करीत आहे. हे सांगायचं आहे. प्राणरूपाने सर्वांची शरीरे समान धारण करीत आहे. भ्रू धातू भरणापेक्षा धारणवाचक अधिक असल्याचं त्यामुळे निदर्शनास आलेलं आहे. दोन्ही अर्थ एकवटून भृत म्हणजे पालन करणे असा अर्थही निष्पन्न होतो. म्हणजे दोन्ही अर्थाने ते बघता येतं की धारण करणे आणि पोषण करणे, पालन करणे असेही दोन्ही अर्थाने बघता येतं. म्हणून म्हटलं आहे आदिशंकराचार्यांनी की पोषयन अन्नरूपेण प्राणरूपेण वा आणि शरीराणी धारयती इति शरीराणाम शरीराणी धारयती इति. म्हणजे स्वमायया शरीराणी बिभरती असंही सगळं सांगितलेलं आहे. ते सुरुवातीलाच की अन्नरूपाने तोच धारण करतो, पोषण करतो सर्व प्राणीमात्रांचं. पुन्हा जगत कल्याणासाठी अवतार घेतेवेळीही शरीर धारण करतो स्वतःच्या मायेने, स्वमायया म्हटलेलं आहे. आणि पुन्हा बिभरती तो सर्वांचं भरण पोषणही तोच करतो. प्रत्येक नामात दडलेला अर्थ अगदी बारीक बारीक दृष्टीने जर बघितला तर गहन आहे आणि तोच मग मनाला पटायला लागतो. आणि त्यामुळे सार्थ ही अशी सगळी नामावली आहे.
पुढचं नाम बघूया, महर्दी. श्लोक 51, 350 नाम बघते आपण. महर्धी. ओम महर्धये नमः. महती रुद्धिर विभूतिरस्येति महर्धी. ज्याची रुद्धी अर्थात विभूती, वैभव, गुणैश्वर्य महा म्हणजे महान आहे, मोठं आहे, अवर्णनीय आहे, तो महर्धीही होय. आपण नेहमी काय समजतो? सोनं, नाणं, जमीन, जुमला, गुरे ढोरे, हिरे माणके, भरपूर नोकर चाकर, बंगले, सुखसोयींनी युक्त असे सगळं असेल तर ते वैभव, आणि हेच खरं ऐश्वर्य म्हणजे रुद्धी होय. त्यापेक्षा मांडलिक, राजा, महाराजा, द्वीपपती, पृथ्वीपती, लोकपाल इत्यादी मग उत्तरोत्तर समृद्ध पदे होत जातात. पण जो समस्त विश्वाचा अधिपती आहे त्या परमेश्वराहून अधिक समृद्ध कोण बरं असू शकेल? मुंगी आपल्या देहाचा गेहाचा अभिमान बाळगते, ब्रह्मदेवही बाळगतो. एक अतितुच्छ, एक अतिउच्च, एक अणोह अणियान आणि दुसरा महतो महियान म्हणजे सूक्ष्माहूनही सूक्ष्म एक, तर एक मोठ्यातूनही मोठा असा. पण दोन्हीही अहंता ममताभिमानी, पण परिमितच. अभिमान म्हटला की परिच्छेद मर्यादा येणारच. पण ज्याला अभिमान नाही म्हणजे जो निर्लेप आहे, निर्मोही आहे, निरभिमानी आहे, ते जे आत्मतत्व आहे ते यच्च यावत् चराचर विश्वाचा स्वामी होय. स्वामीही म्हणण्यापेक्षा त्याचीच सर्वत्र सत्ता आहे, त्याचेच सर्वत्र स्वाम्य आहे म्हणजे स्वामित्व होय. आणि म्हणून तो कसा आहे? परमात्माच महर्धीही म्हणावायचा. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये 12वा श्लोक. दिव्य माल्याम्बरधरं दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देवमनंतम विश्वतो मुखम. हा जो 13वा श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये सगळं वर्णन आलेलं आहे. पुढे म्हटलंय, दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. विश्वरूप दर्शन देताना अर्जुनाला हे जे ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवलेलं आहे त्यावेळेस त्याचं वर्णन संजय करतोय की कसं होतं हे सगळं. अनेक तोंड डोळे असलेला, अनेक आश्चर्यजनक दर्शने असलेला आणि पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित, पुष्कळशी दिव्य शस्त्रे हाती घेतलेला, दिव्य माळा वस्त्रे धारण केलेला, शिवाय सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त अनंत स्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेलं हे जे विराट स्वरूप आहे हे कोणाचं आहे? हे परमदेव परमेश्वराचं आहे. अगदी आकाशात हजारो सूर्य एकदम उगवले असताना जो प्रकाश पडेल कदाचित तेवढाही तो प्रकाश सुद्धा विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच असेल असं म्हटलंय. यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. हजारो सूर्य एका वेळी जरी प्रकाशित झाले तरी सुद्धा केवळ त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतके असेल की नाही अशी पुन्हा शंका घेतलेली आहे. इतकं तो तेजस्वी, इतकं त्याचं रूप अगाध, असं त्याचं जे विराट स्वरूप, असा तो महान होय असं वर्णन या विश्वरूप दर्शनमध्ये आलेलं आहे. परमेश्वराचं हे महर्धीयुक्त दर्शन म्हणजे काय? तर वैभव सामर्थ्ययुक्त जे ऐश्वर्य म्हणजे ईश्वरत्व जे नेहमी नित्य आहे, त्यात कधी बदल होणारा नाही. हे महाविभूती दर्शन केवळ अनन्य भक्तीनेच होऊ शकतं, अन्यथा नव्हे. म्हणून पुन्हा 11व्या अध्यायातच गीतेच्या 48व्या श्लोकात सांगितलंय का न वेद यज्ञैर्ध्यनैर्न दानैर न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः. म्हणजे या प्रकारचा जो विश्वरूपधारी वेदांच्या यज्ञांच्या अध्ययने सुद्धा, दानानी, वैदिक कर्मांनी, उग्र तपश्चर्यांनी सुद्धा, तपोभिरुग्रैः म्हटलंय. एवं रूपशक्य अहनृलोके. तुझ्याखेरीज दुसऱ्या कोणाकडून तो पाहायला जाणं शक्य नाही. आणि का बरं? तर तो तशाने जाणता सुद्धा येत नाही. नाहं वेदेर्न तपसा न दानेन चेजया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि मा यथा. हे जे त्याचं दर्शन आहे ना वेदानी, ना तपानी, ना दानानी, ना यज्ञानी मिळणं शक्य नाही आहे. हे केवळ आणि केवळ भक्त्या आणि भक्तीनेच ज्ञातून द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच असं म्हटलंय. केवळ आणि केवळ भक्तीने हा
प्रत्यक्ष जाणता योग्य आहे, प्रत्यक्ष पाहणे त्याला शक्य आहे, तत्वतः जाणणे आणि त्याच्यात प्रवेश करून जाणणे त्याला हे शक्य होईल. केवळ अनन्य भक्तीनेच हे सगळं शक्य आहे. म्हणून अर्जुना त्याच्याशीच एकरूप होणं हे सांगितलेलं आहे. त्या परमात्म्याशीच नेहमी एकरूप होऊन कुठलंही कार्य करावं. असा हा महर्धी म्हणजेच महती वृद्धी विभूतिरस्येती असं म्हटलेलं आहे. ते यासाठीच की असा हा महर्देही, मोठ्यातून मोठा, महान असं याचं गुणैश्वर्य वैभव आहे. श्लोक 51, 351 नाम बघता आपण. रुद्ध ओम रुद्धाय नमः. प्रपंचरूपेण वर्तमानत्वात् रुद्ध, विश्वरूप ऐश्वर्यानी व्यक्त होणारा. प्रपंचरूपेण म्हटलंय म्हणजे हे जे सगळा संसार आहे, हे जे प्रपंच आहे, हा विश्वरूप आहे. या ऐश्वर्यानी वर्तमानत्वात म्हणजे व्यक्त होणारा असा हा अनंत वस्तू जाताने तयार झालेले जे हे विश्व आहे, ही त्या परमेश्वराची व्यक्त दशा होय. विश्वरूप हेच परमेश्वराचे रुद्ध आणि समृद्ध रूप होय. विश्वाहून अधिक समृद्ध दुसरं काय बरं असू शकेल. 350 नाम बघितलं आपण. महर्धी आणि हे रुद्धी जवळजवळ एकाच अर्थाचे नाव. महर्धी म्हणजे विश्वोत्पत्ती, विश्वस्थिती, विश्वलय करणारी जी महान शक्ती ज्याच्याकडे आहे, ही गुण ज्याच्याकडे आहे तो महर्धी. पण ही जी बैजिक शक्ती आहे ही परमेश्वराहून वस्तुतः वेगळी नाही. जसं बीजाच्या ठाई विराट वृक्ष प्रगट करण्याचं, धारण करण्याचं सामर्थ्य केवळ बीजातच असतं, तसंच महर्धी रूप आणि दिसणारे हे जे विश्व आहे म्हणजे या अंशाचं स्मरण. पण या अंशाच्या स्मरणाने जो त्याचा जो अंशी आहे, विश्वरूप जणू काही अंश, आणि त्याचा जो अंशी म्हणजे परमात्मा, जो त्याचा अंशी करता धरता तो कोण, तर तो हाच परमेश्वर, तोच श्री विष्णू. त्याचं स्मरण व्हायलाच हवे. विश्वरूप हे परमेश्वराचं ऐश्वर्ययुक्त समृद्ध रूप होय. आणि जो समृद्ध असतो त्याच्या अंगोपांगी आभूषणे झळकत असतात. तो रिक्त असत नाही. जसा शाखोपशाखांनी आणि पत्रपुष्पफळांनी डवरलेला बहरलेला वृक्ष हा जसा असतो, बीजामध्ये कळत नाही, पण जेव्हा डवरलेला वृक्ष येतो तेव्हा मग ते कळायला लागतं. आणि मग त्याच्या बीजाचा विचार होतो की खरंच या बीजातून हे सगळं होत आहे. म्हणजे त्याच्या शाखोपशाखांनी पत्रपुष्पफळांनी डवरलेला जो बहरलेला वृक्ष असतो तो कळायला लागतो आपल्याला, बीजाने कळत नाही. तसा हा परमेश्वरी विश्ववृक्षच समृद्ध आणि रुद्ध म्हणावायचा. जो अव्यक्त आहे त्याला देह नाही, नामरूप गुणरूप फल नाही, इत्यादी काही नाही त्याला, तो समृद्ध कसे म्हणणार असं शंका येऊ शकते. पण व्यक्त विश्वाकार दिसते ते त्याचेच समृद्ध रुद्ध रूप आहे परमेश्वराचं. अव्यक्त असणारा जो परमात्मा म्हणजे जो दिसत नाही पण व्यक्त रूपाने साकारलेलं हे जे विश्व आहे हे त्याचंच ऐश्वर्य आहे हे कळताच मग तोच वस्तुतः रुद्ध होय हे कळायला लागतं. जसं बीजामध्ये हे सगळं असेल, वृक्ष असेल, फळफुलं असतील, पानं फुलं असतील हे कळत नाही, पण जेव्हा तो बीज जेव्हा साकार घेतो, आकार घेतो, तेव्हा आपल्याला कळायला लागतं की हे सगळं बीजाचंच आहे. तसं हे विश्वरूप अव्यक्त तो परमेश्वर कळत नाही, दिसत नाही, पण व्यक्त रूपाने साकारलेलं हे जे विश्व आहे हे त्या परमात्म शक्तीचंच ऐश्वर्य आहे, तोच त्याच्या मागे आहे हे कळतं आणि मग तोच वस्तुतः रुद्ध होय असं म्हटलंय. म्हणजे ही त्याची शक्ती होय. तो कोणामुळे समृद्ध किंवा रुद्ध नाही आहे, कोणामुळे तो समृद्ध नाही आहे किंवा रुद्ध पण नाही आहे, तर त्याच्यातच ती समृद्धी, ते ऐश्वर्य, ती महती शक्ती जात्याच आहे. आणि म्हणून तो कसा आहे महर्धी आणि रुद्ध दोन्ही नामांनी म्हणून संबोधला गेलेला आहे. ज्याचे मुळातच ऐश्वर्य मोठे आहे आणि हे विश्वरूप त्याच्याच ऐश्वर्याने व्यक्त दशेला आले आहे म्हणून तो रुद्धही होय आणि महान 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 असल्यामुळे तो महर्धी आहे. आणि म्हणूनच पुढे एक नाम आलंय वृद्धात्मा. श्लोक 51 352 नाम बघतो आपण. वृद्धात्मा. ओम वृद्धात्मने नमः.
वृद्धः पुरातनः आत्मा यस्येति वृद्धात्मा. जो पुरातन आहे, सर्वांपेक्षा वृद्ध म्हणजे वडील आहे, तो वृद्धात्मा. पण वृद्ध आहे आत्मा म्हणजे वृद्धात्मा असं नव्हे, तर ज्याची बुद्धीही जी कशी आहे, वृद्ध आहे, परिणत प्रज्ञ आहे, तो वृद्धात्मा. कारण शरीराचे म्हातारपण हे दोषास्पद आहे. त्यामध्ये बलाचा अभाव होऊ शकतो, रोगांचा प्रभाव होतो, परंतु बुद्धीची प्रगल्भता जी असते ती तदनुरूप वृद्धता ही कधी दोषास्पद नसते, तर ती गौरवास्पदच होय. बुद्धीची प्रगल्भता. ज्ञानम वृद्धोपसेवया जे म्हटलंय ते यासाठीच. अशा परिणत प्रज्ञांनाच अनुलक्षण म्हटलेलं आहे. वयाबरोबर येणारं वृद्धत्व हेही वृद्धत्वच होय. पण जसे म्हणतो आपण 4 पावसाळे जास्त पाहिले म्हणजे त्याच्या ज्ञानात अधिक भर आहे असं म्हटलं जातं एखाद्या वृद्धांच्या बाबतीतले, की 4 पावसाळे त्यांनी अधिक बघितले आहेत, त्यामुळे अनुभवाचे त्यांच्याकडे जास्त आहे. पण हे जे वृद्धत्व असतं हे सामान्य होय. सामान्य असले तरी त्यात महत्त्व त्याच्या ज्ञानाला असतंच. कारण हेही विसरता येत नाही, कारण त्याने तेवढे अनुभव घेतलेले असतात, म्हणूनही त्याचं ज्ञान अधिक असतं. हे विसरता येत नाही. म्हणून वृद्धत्वाचे जे रहस्य आहे हे ज्ञानवत्तेत आहे, क्षीण आयुष्यात नव्हे किंवा क्षीणायुष्टवात नाही. ज्ञानवत्ता हीच वृद्धता असेल तर ते ज्ञान पूर्णत्वाने कुठे आढळायचे? सामान्यांमध्ये शक्य नाही पूर्णत्वाने. पण जिथे ज्ञान निखळ असेल, निरुपाधी असेल, तिथे ते पूर्णत्वाने असते. आणि असे निखळ ज्ञान देहवंतांच्या ठाई कसे कल्पिता येईल? काही ना काही कमी असतेच. कारण देह हा मुळे अविद्या, काम आणि कर्मजनितच आहे. पण जो विधेय आहे, विधेय चिन्मात्र मूर्ती परमात्मा, तोच कसा आहे? प्रज्ञाघन वृद्धात्मा होय. सर्व ज्ञान त्याच्याच ठाई आहे, कुठेही काही कमतरता नव्हे. परिणत प्रज्ञ तोच होय, प्रज्ञाघन तोच होय, म्हणून तो वृद्धात्मा म्हटलाय. तरीसुद्धा या स्थितीच्या अति निकटची स्थिती कोणाची असते? आणखी थोडी अवधूतांची असते, ज्यांनी ज्ञानोपासनेनी आपली अविद्या, अज्ञान, काम म्हणजे विषय वासना सगळ्याच बाबतीतल्या म्हणजे काम आणि कर्म ही कशी केलेली असतात? परिक्षीण केलेली असतात. कर्मे म्हणजे साधी कर्म करत असताना नव्हे, तर काम्य कर्मे जी असतात, फळाची अपेक्षा करणारी कर्मे असतात, ती परिक्षीण केलेली असतात. त्यांना अवधूत म्हणतात. आणि मग त्यांचा हा चालू देह त्यांचा शेवटचाच आहे असतो. अशांची स्थिती थोडी प्रज्ञाघन वृद्धात्मा परमात्म्याच्या निकटची असेल. बाकी सारे सामान्य शरीराच्या म्हातारपणाने आणि त्याबरोबर अनुभवपूर्ण आलेल्या ज्ञानाने वृद्धात्मा असतीलही, पण प्रज्ञाघन परिणत प्रज्ञ वृद्धात्मा कोण? तर तोच परमात्मा होय, श्री विष्णू. शिवाय ब्रह्मांडाच्या पूर्वीही तो होता. कालाच्या निर्मितीनंतरच आपण सर्व प्राणीमात्रांचा आत्मा असतो असे म्हणू शकेल, कारण त्याचा प्रत्येक आत्मा हा प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये आहे परमात्म्याचाच. म्हणून कालाच्या निर्मितीनंतरच आपण तो सर्व प्राणीमात्रांचा आत्मा असतो असं म्हणू शकतो, त्याचा निर्देशही करू शकतो. पण पुरातन सर्वापेक्षा आधी पहिला आत्मा कोण? तर तोच परमात्मा. याचाच अर्थ असा की ज्याचे पासून ही सर्व व्यक्तसृष्टी संभवते तो आत्मा, तो वृद्धात्माच असणार. सर्वात पुरातन आत्मा, सर्वांपेक्षा वडील, आणि म्हणून म्हटलेलं आहे तोच भगवान श्री विष्णू वृद्धात्मा होय. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, भो हो पाहि पाहि भगवन शरणागतम माम. भो हो पाहि पाहि भगवन शरणागतम माम. बुद्धिं स्थिरां कुरु सदैव मनः प्रसन्नम. नित्यं मदीय रसनाग्रसांगणेस्मिन्. नित्यं मदीय रसनाग्रसांगणेस्मिन्. नारायणाय बदरीपतये नमोस्तु. नारायणाय बदरीपतये नमोस्तु. या भगवान श्री विष्णूला वारंवार कोटी कोटी आमचं वंदन असो. 51 353 नाम आपण महाक्षः बघतोय.
ओम महाक्षाय नमः। महती अक्षिणी महांत्यक्षिणी वा अस्येति महाक्षः। ज्याचे डोळे महती म्हणजे मोठे आहेत, अक्ष म्हणजे आतापर्यंत आपण बरेच वेळा बघितलं, अक्ष म्हणजे डोळे, महती म्हणजे मोठे आहे, ज्याचे डोळे मोठे आहेत किंवा ज्याला पुष्कळ डोळे आहेत असाही अर्थ घेतलेला आहे आदिशंकराचार्यांनी, तो महाक्ष। महांती अक्षिणी असं म्हटलंय, म्हणजे अनेक डोळे आहेत, पुष्कळ डोळे आहेत असा तो महाक्ष। महाक्ष म्हणजे विशालाक्ष हाही अर्थ आहे। विशालाक्ष म्हणजे फुल्लार विंदायत पत्र नेत्र असाही अर्थ सांगितलेला आहे। म्हणजे एखाद्या फुललेल्या अरविंदाचे म्हणजे कमळाचे जे पत्र आयतपत्र त्याप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत अशा प्रकारे तो विशालाक्ष किंवा महाक्ष म्हटलेला आहे। फुल्लार विंदायत पत्र नेत्र हा शब्द आपल्याला आपण जेव्हा पहिली प्रार्थना म्हणतो गीतेची तेव्हा व्यासांसाठी वापरलेला आहे। व्यासांना नमस्कार करताना पहिल्या प्रार्थनेत म्हटलं होतं की नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। हा फुल्लार विंदा यतपत्र नेत्र तिथे पण आलेला आहे आपल्याला, म्हणून लक्षात येईल तुमच्या पटकन याचा अर्थ की कसा आहे भगवंतासारखंच ते व्यासांना पण म्हटलेलं आहे की त्यांचे डोळे कसे आहेत, विशाल बुद्धी असणारे आणि डोळेसुद्धा कसे आहेत, तेजस्वी, अत्यंत प्रभावी आणि ज्यांची प्रज्ञा उत्तम असते, प्रज्ञावंत जे असतात त्यांचे डोळे असेच असतात, तेजस्वी ज्याला म्हणता येईल। त्या डोळ्यांकडे बघितल्यानंतरच लक्षात येतं की हा एक कोणीतरी प्रज्ञावान असलाच पाहिजे। आणि व्यासांची तर बुद्धी तिथे शब्द नाहीच अशीच होती, शब्दातीत अशीच। हां चला तर बघू। महाक्ष महान चक्षु असलेला, ह्याचा अर्थ परमात्मा आपल्या डोळ्यांनी केवळ सृष्टीतील वस्तू जाताकडेच पाहून शकतो असं नाही आहे, तर त्या प्राणीमात्रांच्या खोल अंतरंगातील सर्व हालचाली आपल्या अतिसूक्ष्म दृष्टीने, ज्याला आपण आजच्या भाषेत एक्सरे म्हणतो, अतिसूक्ष्म दृष्टीने तो पाहू शकतो, कारण तोच सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात जाणीव रूपाने असल्याने सर्वांचे सर्व कालतः प्रकाशन तोच करतो। माणसाच्या सर्व अंगामध्ये शीर प्रधान आहे, ज्याला आपण डोकं म्हणतो, शीर प्रधान आहे। तिथेच दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या म्हणजे मुख जिथे आहे आणि एक मुख, तिथेच दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या आणि एक मुख अशा सप्त ऋषींचा निवास आहे असं म्हटलं जातं। या सप्तर्षीमध्ये डोळे हे नेते आहेत, ते ज्याला आहेत तोच कसा देखणा समजला जातो, मग ज्याचे डोळे विशाल तो तर विशेष देखणा म्हणावा याचा। म्हणूनच वारंवार नेत्रांचा उल्लेख येतो। परमात्मा कसा आहे, पुष्कराक्ष आहे, पुंडरीकाक्ष आहे, अरविंदाक्ष आहे, लोहिताक्ष आहे, या आधी लोहिताक्ष नाम येऊन गेले आपल्याला आणि आता महाक्ष सांगितलाय, म्हणून वारंवार नेत्रांचा उल्लेख आलेला आहे। डोळे मोठे म्हणजे विशाल हवेत, ते कमळाच्या पाकळीप्रमाणे आरक्त हवेत, सुंदर हवेत, भावदर्शी प्रसादवर्षीही हवेत, अलिप्त हवेत आणि दर्शन संपन्न तर खरेच, पण दिदृक्षा संपन्नही हवेत। दिदृक्षाचा अर्थ काय तर पाहण्याची इच्छा करणारे, दिदृक्षा म्हणजे पाहण्याची इच्छा करणारे नेत्र हवेत। जसे कमळ सूर्यदर्शनोत्सुक असतं, सूर्यदर्शन विकासी असतात कमळ, तसे डोळे परमात्म दर्शनोत्सुक ज्याला म्हणता येईल, परमात्म दर्शन विकासी हवेत। पण परमात्म्याला कोणाच्या दर्शनाची उत्सुकता असणार? परमात्मा दर्शनोत्सुक म्हटलंय किंवा परमात्मा दर्शन विकासी हवेत, हे कोणासाठी म्हटलंय? आपल्यासाठी। पण परमात्म्याला कोणाच्या दर्शनाची उत्सुकता असणार? त्यालाही दर्शनोत्सुकता आहे आणि म्हणूनच त्याला डोळे आहेत। त्याला हे आपलं निजरूप असलेले विशाल विश्व पाहायचं आहे आणि म्हणून तर त्याला डोळे आहेत। आणि ते कसे विशाल आहेत किंवा असंख्य डोळे असणारा तो सगळीकडे बघू शकतो, एकाच वेळेस तो सगळीकडे बघतो। नुसते विशालच नाही येतं, असंख्य म्हटलेलं आहे ते यासाठी परमात्मा आपल्या असंख्य नेत्रांनी, आपल्या सहस्राक्षांनी हे आपलं अनंत विश्वरूप पाहत आहे।
म्हणून त्याला महाक्ष म्हणण्यामध्ये किंवा सहस्राक्ष म्हणण्यामध्ये, याआधी सहस्राक्ष पण येऊन गेलाय, सहस्रपाद, सहस्राक्ष, सहस्रशिर, म्हणून इथेही म्हटलंय की म्हणून त्याला महाक्ष किंवा सहस्राक्ष म्हणण्यात आणि वारंवार परोपरीनी पुष्कराक्ष, पुंडरीकाक्ष, अरविंदाक्ष म्हणण्यामध्ये आणखीन एक भाव आहे. आणि तो म्हणजे हा की तो परमात्मा केवळ चिद्रूप आहे, चिन्मात्र आहे. त्याला मोठे डोळे आहेत असं नव्हे, तर तो सर्वांगांनी डोळाच डोळा आहे. आणि म्हणून तो कसा आहे, महाक्ष होय. म्हणजे सगळीकडचे, सगळीकडून जो पाहू शकतो तो महाक्ष. हा बहुव्रीही समास या शब्दाचा आहे. सगळीकडून ज्याला बघता येतं, सगळीकडे तो बघतो असा जो कोण, तो महाक्ष. आणि महाअक्ष म्हणजे विशाल अक्ष असणारा. हे महा आणि विशाल हे काय आहे, अक्षाचे म्हणजे डोळ्यांचे विशेषण या नामामध्ये आहे. आणि म्हणून तो कर्मधारय समास पण आहे. म्हणजे एकाच शब्दामध्ये बहुव्रीही समास पण आहे आणि कर्मधारय आहे. कारण कर्मधारय समासामध्ये 2 जी पद असतात त्यामध्ये एक विशेषण असतं, पहिलं पद विशेषण असतं आणि दुसरं नाम. तर इथे महाअक्ष, महा म्हणजे मोठा आणि ज्याचे डोळे मोठे म्हणजे तो महाअक्ष असाही समास आला आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे सांगायचं असेल तर तोच कोण आहे, परमात्मा महाअक्ष, ज्याचे डोळे विशाल आहेत, जो सगळीकडे एकाच वेळी बघू शकतो, असा असंख्य डोळे असणारा कोण, जो तो कोण, तर तो परमात्मा महाअक्ष होय. श्लोक 51, 354 नाम. गरुडध्वजः. ओम गरुडध्वजाय नमः. गरुडांको ध्वजो यस्येति गरुडध्वजः. आदि शंकराचार्य भाष्य करताना असं म्हणतात आहे की गरुडाचे चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे असा तो कोण, तर गरुडध्वज असं एक त्याचं नाम आलंय. देवतेच्या तत्वाला अनुलक्षून तिची मूर्ती, तिची आयुध, तिचे वाहन, तिचे गण आणि ध्वजादी चिन्हे कल्पिली जातात. सामान्यतः जे वाहन असतं तेच ध्वजावर अंकित असतं. म्हणजे भगवंताचे, देवतांचे जे वाहन तेच त्यांच्या ध्वजावर पण अंकित केलेलं असतं. जसं भगवान शंकर वृषभध्वज आहे आणि वृषभ वाहन पण आहे, म्हणजे त्यांचं वाहन वृषभ आहे म्हणून ध्वजावर वृषभ आहे. भगवान विष्णू गरुड वाहन आहे आणि म्हणून गरुडध्वज असं म्हटलेलं आहे. भगवान विष्णूंचं वाहन गरुड का? परमात्मा नाम वाह्य आहे. वाह्यचा अर्थ आहे वाहून नेणारं. भगवंत नाम किंवा परमात्मा नाम हे कसं आहे, नाम वाहून नेणार आहे म्हणून त्याला वाह्य म्हटलेलं आहे. म्हणून नाम घेतलं की मग ते रूप ध्यानात येतं, आपल्या अर्थग्रहण पण होतं. पण हे गरुड नाम कसे, तर गरुड कसं आहे, वेगवान पक्षी आहे. त्याचे उपमान नामाला दिले म्हणून ते गरुड झाले. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात. समान धर्म उपमेय आणि उपमानात सांगितला जातो. कुठल्या अज्ञात वस्तूला कोणत्या ज्ञात वस्तूच्या समानतेच्या आधारावर कोणत्या नामाने जाणणं म्हणजे उपमान म्हटलं जातं. जसं गरुड सतत उंच उंच आकाशात उडत असतो, पण जमिनीवरचे लहानसे मातीचे ढेकूळही तो बघू शकतो. तसे भागवतात म्हटलं आहे की छंदोमयेन गरुडेन समुह्यमानः. छंद म्हणजे वेद आणि ओम म्हणजे अक्षरवेद. ओम हे पक्षाकृती आहे, त्या नामावर म्हणजे ओंकारावर बसून तो येतो. शब्दावर अर्थ आरूढ असतो असा परमात्मा शब्दावर अर्थ आरूढ असतो. जसे शब्द त्याप्रमाणे अर्थ त्या केला जातो तसा परमात्मा एकाक्षर ब्रह्म होय. ओंकारावर बसून येतो म्हणून म्हटलं आहे. गरुड वाहन, गरुड ध्वज, गरुड वेगवान पक्षी आहे. हे वर बघितलं तसा परमात्मा स्मरणाबरोबर आविर्भूत होतो. स्मरण करा त्याचं की लगेच आपल्या डोळ्यासमोर त्याचं रूप यायला लागतं. श्रद्धा भक्ती पुरस्सर केलेलं मनोमन स्मरण आहे. मनाहूनही अधिक वेगवान काय आहे म्हणून स्मरण करताच परमात्मा येतात. म्हणून त्याला हृस्त असं म्हटलं. हृस्थ ज्याला म्हणता येईल हा शब्द सुद्धा आपल्याला गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आलेला आहे. हृत्स्थ हृदयामध्ये स्थिर असणारा, हृदयामध्ये गुप्त जागी असणारा तो असं म्हटलेलं आहे. असा हा परमात्मा. पण शंका येईल की नामाचा त्या स्मरणाशी काय संबंध.
उत्तर हेच आहे की स्मरण म्हणजे मनोभाव आहे आणि तिथे वाणीही आहे. जिथे वाणी आहे तिथे मन आहेच. मुंगी म्हणजे मुकी, परंतु ती मुकी नाही, कारण तिला मन आहे. ती आपलं मनोगत दुसऱ्या मुंगीला कळवते. एका रेषेत जाणाऱ्या मुंग्या बघा सतत एकमेकींशी काहीतरी बोलतात आणि मग पुढे जातात. असं जाणवतं आपल्याला. काय बोलतात ते त्यांना माहिती, पण दिसतं आपल्याला. आणि ती जी कळण्याची रीत आहे तीच वाणी होय. कदाचित एखादा साखरेचा दाडा कुठे सापडला असेल, गोड काही असेल, ते कुठे आहे हे सांगत असतील, किंवा आपण जो जमवलेला साठा आहे तो कुठे ठेवायचा हे कदाचित सांगत असतील, पण त्या एकमेकींशी बोलतात. म्हणजेच आपलं मनोगत दुसऱ्या मुंगीला कळवतात त्या. म्हणजे ही जी ती कळवण्याची रीत आहे तीच वाणी आहे. थोडक्यात मन हा वाणीचा गाभा असून वाणी हा मनाचा बाह्य आकार आहे. मनात जे असतं ते आपण कधी कधी वाणीद्वारे बाहेर येतही पण आपलं. म्हणून जपाला स्मरण आणि स्मरणाला जप म्हटलं जातं. लक्षात घ्या, जपाला स्मरण, जप करतो आपण तर स्मरण करत राहतो परमात्म्याचं किंवा त्या नामाचं सतत स्मरण असतं जप करताना. आणि स्मरण असलं की आपोआप जप होतोच. म्हणून स्मरणाला जप म्हटलेलं आहे. एकामागून एक एकामागून एक ते नामं घेत जाणं. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या वाक्पुष्पाच्या 4 पाकळ्या होत आणि मन त्याचं देठ आहे. त्या देठाला त्या 4ही पाकळ्या जोडल्या आहेत. अशा प्रकारे चित्त आणि वाणी एकरूप होतात आणि त्यांच्या ठाई मग अर्थरूप गंध आविर्भूत होतो. चित्तात जे आहे ते मग आपोआपच वाणीच्या द्वारे बाहेर पडतं आणि मग त्यालाच अर्थरूप असा गंध प्राप्त होतो. म्हणजे अर्थ बाहेर येतो, कळतो, आपल्यालाही कळतो, इतरांना सांगायचं असेल तर त्यांनाही सांगितलं जातं. म्हणून चित्त आणि वाणी एकरूप आहे असं म्हटलेलं आहे. मनोवाणीच्या उभय पंखांनी उडणारा हा गरुड. बघा, लक्षात घ्या, वाक्य किती सुंदर आहे की मनोवाणीच्या उभय पंखांनी उडणारा हा गरुड अर्थरूप भगवान विष्णूचं वहन करीत असतो. म्हणजे त्याला वाहून नेत असतो, म्हणजे त्याचं ते वाहन आहे. म्हणून परमात्मा गरुड वाहन आणि गरुडध्वज असाच म्हणावा याचा. कारण भगवंताचं किंवा देवतांचं जे वाहन तेच त्यांच्या ध्वजावर असतं. म्हणून भगवंताचं एक नाम, जसा भगवंत गरुड वाहन म्हणून भगवंत त्याच्या ध्वजावरही गरुड म्हणून त्याचं नाम एक गरुडध्वज असं संबोधलेलं आहे.